नमस्कार, मी संदीप चव्हाण आणि आपण पाहताय टॉप न्यूज मराठी। प्रथमतः टॉप न्यूज मराठीच्या सर्व प्रेक्षकांना गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा। आणि विषय आहे अर्थातच प्रशांत कोरटकर। छत्रपती शिवरायांचा अवमान करणारा आणि इतिहास संशोधक इंद्रजित सावंत यांना धमकावणारा हा प्रशांत कोरटकर 1 महिन्यानं पोलिसांच्या हाती लागला। मग त्याला कोर्टात हजर करण्यात आलं, पोलीस कोठडी मिळाली आणि आज जेव्हा पोलीस कोठडीची मुदत संपली तेव्हा त्याला न्यायालयात पुन्हा हजर करण्यात आलं आणि आज न्यायालयाने त्याला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे। आता त्याच्या कोठडीची वाढ होणार की त्याला जामीन मिळणार हा मुद्दा अर्थातच न्यायालयाच्या बाबतीत असेल, पण सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या प्रशांत कोरटकरला खरा इंगा दाखवला तो कोल्हापूरकरांनी आणि कोल्हापुरी पायतानाची दहशतच काय असते हे 28 मार्चला त्याला कोर्टात हजर जेव्हा करण्यात आलं त्या दिवशी दाखवून दिलं। त्यामुळे सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे या प्रशांत कोरटकरनं आपले महापुरुष, आपलं दैवत छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजीराजे यांच्याविषयी आक्षेपार्ह वक्तव्य केली, अक्षरशः अवमान केला आणि एवढं करून पुन्हा इंद्रजित सावंत यांना फोन करून धमक्या दिल्या, नको नको ते बरळला आणि अशा प्रशांत कोरटकरला अटक होण्यापूर्वीच हा पठ्ठ्या पोलिसांना गुंगारा देत 1 महिना बोंबलत बाहेर फिरत बसला। अक्षरशः पोलीस पिंजून काढत होते की हा कुठे बोंबलत फिरतोय। शेवटी तेलंगणातली याची टीप मिळाली आणि त्याच्या मुसक्या आवळण्यात आला आणि तिथून त्याला मग कोल्हापुरात आणण्यात आलं। अर्थात या प्रशांत कोरटकरनं जे काही वक्तव्य केलंय त्यावरून हा पक्का शिवद्रोही आहे हे शिवप्रेमींना कळालं होतं। त्यामुळं शिवप्रेमींच्या भावना इतक्या भडकल्या होत्या की अशा या प्रशांत कोरटकरला पायतानानंच हाणलं पाहिजे, हीच याची लायकी आहे। आणि अशा व्यक्तीला जेव्हा कोर्टात हजर करण्यात आलं त्यावेळी मात्र शिवप्रेमींच्या अक्षरशः भावना पूर्णपणे बेभान झाल्या होत्या। कोल्हापूरकरांनी हातात कोल्हापुरी पायतानच घेतलं होतं आणि आता तुला दाखवतोच म्हणूनच त्यांनी पवित्रा घेतला होता। आणि याच अनुषंगानं मी आजचं खरं म्हणजे लाईव्ह करणार आहे, त्याचं नावच आहे शाब्बास मर्दा। संपला की विषय। कोल्हापुरीची ती दहशतच इतकी की कोरटकरला पायतानाचा बसला धसका। आता या कोरटकरला जेव्हा संपूर्ण कोल्हापुरात विरोध होत होता की आता याला कोणत्याही परिस्थितीत पायतानानं हाणलं पाहिजे, त्यावेळी 2 शिवप्रेमी, 2 मावळ्यांनी आपली करामत दाखवूनच दिली। आपल्याला आठवत असेल 25 तारखेला जेव्हा याला कोर्टात हजर करण्यात आलं त्यावेळी जयदीप शेळके या शिवप्रेमींनी त्याच्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न केला, पण तो काही तितका सक्सेस झाला नाही। नंतर त्याला 3 दिवसांची पोलीस कोठडी मिळाली, 26, 27, 28 आणि 28ला या कोरटकरला पुन्हा एकदा पोलीस कोठडीची मुदत संपल्यामुळं या कोर्टामध्ये हजर करण्यात आलं आणि तेव्हा मात्र जो काही मावळा पेटून उठला आणि त्यानं आपली करामत दाखवली, त्या प्रशांत कोरटकरला इंगा दाखवला आणि शिवप्रेमींची ताकद काय असते हे दाखवून दिलं। खरं तर तो प्रसंग आपल्या सगळ्यांसाठी महत्त्वाचा आहे, कारण की आता असे काही उपटसंभ उठलेले आहेत जे उठसूट महापुरुषांविषयी बोलतात, बरळतात। कोणी छत्रपती शिवाजी महाराजांविषयी बोलतंय, तर कोणी भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांविषयी बोलतंय, तर कोणी छत्रपती संभाजीराजेंविषयी बोलतंय। यांच्या जिभेला हाडच राहिलं नाही। अक्षरशः अगदी ते महामहिम राज्यपाल आपल्या महाराष्ट्राचे होते भगतसिंह कोश्यारी, तेव्हापासून ते अगदी त्याच्या आधी जेम्स लेन आणि त्याच्यानंतर तो राहुल सोलापूरकर, तो टकलू हैवान आणि त्याच्यानंतर हा प्रशांत कोरटकर, यांना काय मस्ती आली की हे महापुरुषांविषयी बरळायला लागले। त्या राहुल सोलापूरला गेलं तर अटक सोडा, त्याची चौकशी पण साधी झाली नाही, पण या प्रशांत कोरटकरला मात्र बरोबर शोधून काढला पोलिसांनी, आणला आणि कोर्टात हजर केला। आता 28 मार्चचा प्रसंग अतिशय महत्त्वाचा आहे, ज्यावेळी त्याला दुसऱ्यांदा
न्यायालयात हजर करण्यात आलं. शुक्रवार होता. काय घडलं होतं त्या दिवशी? वार शुक्रवार, तारीख 28 मार्च. छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजीराजे यांचा अवमान केला होता यानं. शिवाय इतिहास संशोधक इंद्रजित सावंत यांना धमकी देखील दिली होती. आणि एवढं सगळं करून मी नाही त्यातला आणि दरवाजा ढकल आतला असं म्हणून तो माझा आवाज नाहीच, कुणीतरी वेगळंच काहीतरी मॉफ केलेलं आहे, कुणीतरी माझ्या आवाजात व्हिडिओ व्हायरल केलेला, असं काय काय बरळला होता तो. आणि नंतर शेवटी कळलं यानंच केला होता आणि ते डिलीट बीट या सगळ्या गोष्टी होत्या. पण या 28 तारखेला सकाळी 8 वाजता जेव्हा या प्रशांत कोरटकरला कोर्टात हजर करण्यात आलं, त्यावेळी एक शिवप्रेमी, एक मावळा जो बरोबर त्या कोर्टातच हजर होता, अर्थातच तो वकील आहे, पण त्यावेळी काळा कोट मात्र अंगावर नव्हता. कारण की त्याला संधीच हवी होती की या प्रशांत कोरटकरला कसा ठोकून काढता येईल. आणि त्यांनी आरोळी ठोकली. ए परशा, आमचं दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांचा अवमान करतोस काय, असं म्हणत वकील अमित कुमार भोसले यांनी त्याच्या अंगावर धावून जात हल्ला करण्याचा प्रयत्न केला. त्या कोरटकरच्या मानगुटीला पकडून त्याला इंगा दाखवला. पोलिसांनी अमित कुमार भोसले यांना भले त्यावेळी ताब्यात घेतलं, तरी ते म्हणाले ठीक आहे, जे काय होईल ते होईल, आधी शिवप्रेमी आहे नंतर वकील आहे. हे असले जे उपटसुंब भुरटे जे शिवाजी महाराजांविषयी बोलत असतील, त्यांचा अवमान करत असतील, तर ही विषवल्ली, ही नांगी यांची आताच ठेचून काढली पाहिजे. खरं तर वकील आणि न्यायाधीशांच्या समोर उभं राहण्याची यांची लायकी सुद्धा नाही या प्रशांत कोरटकरची, असं म्हणून प्रशांत कोरटकरला यानं चांगलाच धडा शिकवला होता. आणि मग न्यायालयानं या प्रशांत कोरटकरला 2 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली होती, 29 आणि 30. आज त्याला पुन्हा कोर्टात हजर करण्यात आलं आणि आज कोर्टानं त्याला न्यायालयीन कोठडी सुनावलेली आहे. खरं तर प्रशांत कोरटकर विरुद्ध जुना राजवाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाल्यानंतर हा फरार झाला होता. यानं 1 मार्चला अँटिसिपेटरी बेल पण मिळवला होता आणि तेव्हापासून महिनाभर बोंबलत फिरत होता. कोल्हापूर पोलिसांनी मग मात्र तेलंगणात जाऊन याच्या मुसक्या आवळल्या. प्रचंड संताप त्यावेळी कोल्हापूरमध्ये खरं म्हणजे आपल्याला पाहायला मिळाला. आणि मग कोल्हापुरांनी काढली ते त्यांचं महत्वाचं शस्त्र आणि हत्यार, ज्याला म्हणतात कोल्हापुरी पायताण. आपल्याला सगळ्यांना माहिती आहे कोल्हापूरचा जसा फेटा फेमस आहे, कोल्हापूरचा जसा तांबडा पांढरा रस्सा फेमस आहे, तसा कोल्हापूरचं कोल्हापुरी पायताण पण फेमस आहे. आणि हेच पायताण त्याला दाखवले होते. खरं तर कोल्हापूरकरांची ही इच्छा अपुरीच राहिली, याला पायताणानंच हाणलं पाहिजे होतं, पण आपला कायदा महत्वाचा, कायद्याने सगळे कोल्हापूरकर वागले, नाहीतर त्या दिवशी याचं काही खरं नव्हतं. शेवटी 25 तारखेला जेव्हा त्याच्यावर हल्ला झाला, हल्ल्याचा प्रयत्न केला जयदीप शेळके या रांगड्यानं, तेव्हा मात्र त्याच वेळी खरं म्हणजे चुणूक दाखवली होती त्यांनी, पण थोडक्यात हुकला तो. पण 28 मार्चला मात्र अमित कुमार भोसले यानं मात्र त्याला 1-2 कानफटात लगावून त्याच्या मानगुटीला पकडून त्याला शिवी हासडून शिवप्रेमी काय असतात ही खरी ताकद दाखवून दिली होती. आता या सगळ्या दहशतीमुळं, या कोल्हापुरीची दहशत काय झालं, 28 मार्चला कोर्टात सकाळी सकाळीच त्याला कोर्टात हजर करण्यात आलं. आणि जे कोणी कोर्टात येतील त्यांना कोल्हापुरी चप्पल घालायचीच बंदी केली पोलिसांनी. फरमानच काढलं, कोर्टात यायचं असेल तर कोल्हापुरी चप्पला बाहेर काढा. अक्षरशः पायताणांचा ढीगच्या ढीग लागला होता. सर्वसामान्यांना अक्षरशः म्हणजे अनवाणी फिरावं लागलं त्यावेळी, अशी परिस्थिती झाली. कोर्टात कोल्हापुरी चप्पलांनाच बंदी घातली गेली. कोल्हापूरचंच कोर्ट, कोल्हापुरातच कोल्हापुरी चप्पल ज्या फेमस आहेत जगात, जगात भारी कोल्हापुरी, त्यांनाच बंदी घालण्यात आली. त्या चपला घालण्यातच बंदी आणण्यात आली. ठीक आहे, खरं म्हणजे कायदा व सुव्यवस्थेच्या दृष्टिकोनातून पोलिसांनी ही भूमिका घेतली, पण या प्रशांत कोरटकरनी मात्र धसका घेतला तो कोल्हापुरी पायताणाचा. ते फार महत्वाचं आहे, कारण कोरटकरला कोल्हापुरी पायताणाचा हिसका दाखवू असा इशाराच त्यावेळी देण्यात आला होता. आणि मग त्या पार्श्वभूमीवर न्यायालयात येणाऱ्या प्रत्येकाची तपासणी केली जात होती. कोल्हापुरी चप्पलाचा ढीगच्या ढीग रचला गेला. शेवटी त्याला अटक केल्यानंतर खरं तर कोल्हापुरी चप्पला दाखवण्यात आल्या होत्या आणि मग आत कुणीही चप्पल घालून जायचं नाही, त्यामुळे प्रवेशद्वाराजवळच
चपला काढण्यास भाग पाडण्यात आलं। त्यामुळे चप्पल काढून नागरिक अक्षरशः अनवाणी न्यायालयीन कामकाजासाठी फिरत होते। शेवटी चपलांचा ढीगच्या ढीग रचला गेला। या सगळ्याच गोंधळात आपल्याला आठवत असेल मागच्या वेळी जयदीप शेळके यांनी तर न्यायालय परिसरातच कोरटकरवर हल्ला करायचा प्रयत्न केला, पण त्याच वेळी पोलिसांनी, आणि तो 28 मार्चला पण आले जयदीप शेळके, पण त्याच वेळी पोलिसांनी जयदीप शेळकेला या शिवप्रेमींना ताब्यात घेतलं। त्याचं काहीच ऐकून न घेता त्याला परपटत पोलीस वाहनात बसवण्यात आलं। ठीक आहे, यावेळी त्यांचा शर्ट फाटला जयदीप शेळकेंचा, पण जयदीप शेळकेंच्या कर्तृत्वाला सलाम आहे। शिवप्रेमी तोच असतो। छत्रपती शिवरायांच्या विरोधात जो कोणी बोलेल त्याला शिवप्रेमी काय असतात, शिवप्रेमी मावळे काय असतात हे दाखवून द्यायलाच हवं। नाहीतर या असल्या बरळणाऱ्यांची संख्या जर वाढत गेली तर उद्या आमच्या पिढ्यांना जो आमचा आदर्श आहे तो आम्ही कसा दाखवायचा, कसा सांगायचा, हा प्रश्न सगळ्यांसमोर निश्चितच पडला असता। या अर्थातच या सगळ्या प्रकरणामध्ये जेव्हा पोलिसांनी त्याला म्हणजे या प्रशांत कोरटकरला जेव्हा तिथं आणलं आणि मग मात्र आणल्यानंतर त्या ठिकाणी खरं तर एकच गर्दी, एकच सगळीकडे घोषणा होत्या छत्रपती शिवाजी महाराज की जय वगैरे, आणि या अशा प्रशांत कोरटकरला आता खरं म्हणजे इंगा दाखवायची वेळ आली होती। शेवटी त्याला न्यायालयात कडक बंदोबस्तात हजर करण्यात आलं। शिवप्रेमी जनतेमधील संताप पाहता पोलिसांनी सकाळी 8 वाजताच त्याला आणलं, कडक बंदोबस्तात घेऊन आले। दुपारी 12 वाजता सहदिवाणी न्यायाधीश S.S. तट यांच्यासमोर कोरटकरला हजर करण्यात आलं। दोन्ही बाजूंचा युक्तिवाद झाल्यानंतर मग सहदिवाणी न्यायाधीश S.S. तट यांनी कोरटकरला रविवारपर्यंत 2 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली होती। आता या सगळ्या दरम्यान जेव्हा कोरटकरला ही सगळी पोलीस कोठडी सुनावण्यात आली आणि आता त्याला बाहेर काढायचंय आणि कोठडीत न्यायचंय, त्यावेळी जे काही घडलं ना ते ऐकणं फार गरजेचं आहे। त्यानंतर कोरटकरला न्यायालयाच्या इमारतीच्या तळमजल्यावरील कोठडीत ठेवण्यात आलं। मग पुढे काय झालं, तेथून मागील दरवाजानं बाहेर काढण्यात येणार होतं त्याला, म्हणजे समोर पब्लिक आहे, रोष नको पत्करायला आणि कुणाचा कोल्हापुरी चपलेचा प्रसाद या प्रशांत कोरटकरला मिळायला नको म्हणून त्याला मागील दरवाजातून मागच्या मागच नेणार होते। त्याच वेळी वरिष्ठ अधिकाऱ्यांसह पोलिसांच्या गराड्यातून कोरटकरला बाहेर काढण्यात येत होतं। त्यावेळी दुपारची सुट्टी झाली होती आणि कॅन्टीनमध्ये वकिलांची हो म्हणून गर्दी होती। तिथून पोलीस कोरटकरला पळवतच बाहेर घेऊन जात असताना ॲडव्होकेट अमित कुमार भोसले यांनी शिवी हसडतच कोरटकरचा एकरीत उल्लेख केला, "ए परश्या." ते त्याच्या अंगावर धावून गेले। साध्या वेशातील पोलिसांनी त्यांचं तोंड पकडून त्यांना थेट कॅन्टीनमध्ये ढकलत नेलं। यावेळी भोसले यांनी अर्थातच या सगळ्या कोरटकर विषयीनी ज्या कोरटकरनं छत्रपती शिवरायांचा जो अवमान केला ते पोलिसांना देखील त्यावेळी सांगितलं। अर्थात त्यांच्या अंगावर काळाकोट नव्हता। काही क्षणात तिथं तणावाचं वातावरण निर्माण झालं। यावेळी पोलिसांनी चपळाईनं कोरटकरला मागच्या दरवाजातून पोलिसांच्या व्हॅनमध्ये बसवलं आणि तिथून बाहेर काढलं। या संपूर्ण प्रकारानं खरं तर एकच खळबळ उडाली आणि मग ॲडव्होकेट अमित भोसले खरं तर हे जे कोण वकील आहेत, खरं तर पेशानं वकील आहेत, ते मूळचे रुकडी तालुका हातकणंगले मधले रुकडीचे एकेकाळचे उपसरपंच देखील राहिलेले आहेत। मग रुकडीचा रेल्वे पूल असो किंवा पंचगंगा नदीचं प्रदूषण असो, या विविध समस्यांविरुद्ध त्यांनी आंदोलन देखील केलेले आहेत। ते सध्या राजकारणात सक्रिय नाहीत, पण वकिली पेशामध्ये असले तरी पहिल्यांदा ते शिवप्रेमी आहेत हे त्यांनी यावेळी दाखवून दिलं। आता या अशा कोरटकरनं काय उद्योग केले होते आणि काय काय करतोय याचा आता तपास चालू आहे खरं म्हणजे। पण सगळ्यात महत्त्वाचा म्हणजे या कोरटकरला जेव्हा कोर्टात हजर करण्यात आलं तेव्हा ॲडव्होकेट असीम सरोदे जे इंद्रजित सावंत यांची बाजू लढवत आहेत, सूर्यकांत पोवार जे सरकारची बाजू लढवत आहेत आणि सौरभ घाग हे वकील त्या प्रशांत कोरटकरचे आहेत। यावेळी सौरभ घाग आणि असीम सरोदे यांच्यात एक खडाजंगी झाली। काय झालं होतं ते देखील आपण ऐकूयात। इंद्रजित सावंत यांचे वकील ॲडव्होकेट असीम सरोदे यांनी यावेळी जोरदार युक्तिवाद केला। या कोरटकरला कुणी पळून जाण्यास मदत केली, कशी मदत केली आणि त्यांनी कोरटकरनं या ज्यांनी मदत केली त्यांची नावं देखील घेतलेली आहेत। त्यामध्ये धीरज चौधरी हा एक बुकी आहे सट्टा लावणारा, आणि या चौधरीचं आलिशान वाहन गाडी घेऊन हा कोरटकर पसार झाला होता। 1 2 नव्हे 3 राज्यात हा बोंबलत फिरला होता। त्यानं मुक्काम केलेल्या ठिकाणांची
ऑनलाईन पेमेंटचा तपास आम्हाला करायचा आहे, त्यामुळे त्याला 5 दिवसांची पोलीस कोठडी मिळण्यात यावी अशी ॲडव्होकेट असीम सरोदे यांनी आणि सरकारची बाजू मांडणारे सूर्यकांत पवार यांनी मागणी केली. कोरटकरचे वकील ॲडव्होकेट सौरभ घाग यांनी मात्र या पोलीस कोठडीला विरोध केला. अंतरिम जामीन अँटिसिपेटरी बेल 1 मार्चला मिळाला होता. आम्ही व्हॉइस सॅम्पल म्हणजे आवाजाचे नमुने देखील द्यायला तयार आहोत. त्याच वेळी का नाही चौकशीला बोलावण्यात आलं असं म्हणत कोरटकर एकटाच घरी कमावता आहे, त्याच्या घरी वृद्ध आई, पत्नी, एक मुलगी आहे असं म्हटलं. यावर मात्र असीम सरोदे आणि सौरभ घाग यांच्यात खडाजंगी झाली. शेवटी एकमेकांना शांत बसा वगैरे असे आवाज चढवले. पण या कोरटकरला शेवटी कोर्टानं 2 दिवसांची पोलीस कोठडी त्यावेळी दिलीच. सुनावणी संपल्यानंतर अर्धा पाऊण तास त्याला त्या न्यायालयातील तळमजल्याच्या कोठडीत ठेवण्यात आलं होतं, कारण की त्याला मागील दारातून काढायचं होतं. पण इथंच अमित कुमार भोसले जे कॅन्टीन आहे वकिलांचं तिथं दबा धरून बसले होते. शेवटी त्यांनी संधी साधली आणि या कोरटकरला चांगलाच इंगा दाखवला. एकंदरीतच या जो कोण यांनी नावं घेतलेली आहेत या नावांमध्ये जी काही समावेश आहे, ज्यामध्ये राजू जो आहे, नंतर तो धीरज चौधरी आहे, अशी जी काही नावं या कोरटकरनं घेतलेली आहेत ती नेमकी कोण आहेत त्यांचा देखील आता तपास सुरू झालेला आहे. शिवाय चंद्रपूरचा बुकी मालक धीरज चौधरीची एक आलिशान कार आहे आणि कोरटकर स्वतःला लपवण्यासाठी ती कार घेऊन फिरत होता आणि तो फरार असताना तेलंगणा, मध्य प्रदेश आणि महाराष्ट्र अशा 3 राज्यांमध्ये फिरला. तो या बुकी मालकासह अन्य कुणी 4 जणांसोबत संपर्कात असल्याचं निष्पन्न झालंय. त्यामुळे हे नेमके कोण आहेत याचा देखील तपास करायचा होता. शिवाय त्याचे आश्रयदाते कोण आहेत. फरार काळामध्ये कोरटकर प्रशिक पडवेकर राहणार नागपूर, धीरज चौधरी राहणार चंद्रपूर, हिफाजत अली राजेंद्र जोशी राहणार इंदोर, साईराज पेंडकर राहणार करीमनगर यांच्या संपर्कात असल्याचं तपासात पोलिसांना निष्पन्न झालं होतं. आणि कोरटकरच्या या गुन्ह्यातील हे जे संशयित आहेत यांनी जो आश्रय दिलाय त्यांचा काही क्रिमिनल रेकॉर्ड आहे का याची देखील चौकशी करण्यासाठी या पोलिसांनी ही कोठडी मागितली होती. नंतर कोरटकरनं त्याला मदत करणाऱ्या 5 जणांची नावं पोलिसांना सांगितली होती. पोलिसांनी त्यांना समन्स देखील बजावलं होतं आणि सखोल चौकशी देखील आता त्याची सुरू होण्याची शक्यता या सगळ्या दरम्यान वर्तवण्यात आली होती. अर्थात 11 ते 15 मार्च दरम्यान हा चंद्रपुरातल्या सिद्धार्थ प्रीमियर या हॉटेलमध्ये लपून बसला होता. या अशा कोरटकरला अमित कुमार भोसले यांनी इंगा दाखवल्यानंतर मात्र अमित कुमार भोसलेंचं अख्ख्या महाराष्ट्रात अभिनंदन झालं. इव्हन शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे जे नेते आहेत त्या सगळ्यांनी मिळून या ठिकाणी अमित कुमार भोसले यांचा सत्कार देखील केला. ठाकरे गटाचे नेते संजय पवार यांनी भगवी शाल आणि पुष्पगुच्छ देऊन त्यांचा सत्कार केला. शिवाय शिवरायांविषयी अपशब्द काढणाऱ्या व्यक्तीविरोधात घेतलेल्या भूमिकेचं स्वागत देखील केलं. त्यांना अक्षरशः खांद्यावर उचलण्यात आलं आणि हर हर महादेवच्या घोषणा देखील यावेळी देण्यात आल्या. आता खरं तर या प्रशांत कोरटकरवरनं सगळ्या महाराष्ट्रात जे राजकारण तापलं होतं, विधानसभेमध्ये देखील यावर प्रचंड मोठ्या प्रमाणात चर्चा झाली होती. विजय वडेट्टीवार यांनी आवाज उठवला होता, अनेक नेत्यांनी आवाज उठवला होता. आणि खरं तर आता छत्रपती शिवाजी महाराजांचे थेट वंशज उदयनराजे भोसले यांनी तर यासाठी एक स्पेशल अधिवेशन बोलवा आणि महापुरुषांविषयी जे असे कोण बरळतात त्यांच्याविषयी एक विशेष कायदा करा अशी मागणी केली आहे. मध्ये त्यांनी गृहमंत्री देशाचे अमित शहा यांची भेट देखील घेतलेली आहे. आणि या सगळ्या संदर्भात आता उदयनराजेंनी सरकारला खरं तर घरचा आहेर दिलेला आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांचा होणारा अवमान सरकारला दिसत नाही का? सरकार काय बोळ्यानं दूध पितंय का असा सवाल देखील उदयनराजेंनी केलेला आहे. त्यामुळं राज्यात महापुरुषांचा वारंवार अपमान होतोय आणि या महापुरुषांचा अवमान करणाऱ्या या सगळ्यांनाच आता अटकाव करण्यासाठी, त्यांच्यावर कडक कारवाई करण्यासाठी कडक कायदा महाराष्ट्रात निर्माण व्हायला पाहिजे अशी मागणी देखील यावेळी उदयनराजेंनी केलेली आहे. एकंदरीतच या प्रकरणाचा जर आता विचार केला तर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये जी चर्चा या प्रशांत कोरटकर विषयी होत होती त्या प्रशांत कोरटकरला चांगला इंगा दाखवला तो खरं तर कोल्हापूरकरांनी. फक्त एक इच्छा कोल्हापूरकरांची अपुरी तेवढी राहिली मात्र की काय कोल्हापूर पायतान दाखवता आलं, फक्त हाणता आलं नाही. या अशा प्रशांत कोरटकरांना खरं तर पायतानानंच हरलं पाहिजे, यांची हीच लायकी आहे. पाहत राहा टॉप न्यूज मराठी, आपला महाराष्ट्र आपली बात.